अमरावती जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्हने अक्षरशः थैमानच घातले आहे। काही आठवड्यातच आता 1000च्या वर कोरोना बाधितांचा आकडा गेला आहे। अशा परिस्थितीत प्रशासन सुद्धा युद्ध पातळीवर काम करीत आहे। मात्र तरी सुद्धा नागरिक स्वतः सतर्क नसताना कोरोनाची साखळी तुटण्याचं काही नावच घेत नाही। कोरोनाचा संसर्ग कोणालाही होऊ शकतो आणि अशा परिस्थितीत अमरावती जिल्ह्यात तर आता कोरोना बाधितांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अनेकांचा अत्यंत वाईट झाला आहे। एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असेल तर त्याला आणि त्याच्या नातेवाईकांना वाडीतच टाकल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे। अनेक कोरोना बाधितांकडे वाईट नजरेने पाहणे, त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकण्याचे भयानक प्रकार घडताना दिसत आहे। एवढेच नव्हे तर महानगरपालिका कर्मचाऱ्यांना लागण होऊन अनेक कर्मचारी बरे होऊन पुन्हा कोरोना कर्तव्यात आले असताना त्यांना हाकलून देण्याचा प्रकार घडत आहे आणि हाच प्रकार वडाळी परिसरात घडला। महानगरपालिका कर्मचाऱ्यांना हाकलून देण्याचा माणुसकीला कलंक लावणारा प्रकार घडला आहे। कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर किती दुःख झाले असेल। अशा बाधितांचा किंवा महानगरपालिका कर्मचाऱ्यांना आपुलकीची भावना देणे गरजेचे असते, मात्र तशी वागणूक दिल्या जात नाही। याबाबतची तक्रार महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांच्याकडे केली आहे। अमरावती शहरातील नागरिकांनी असा प्रकार अंमलात आणू नये। प्रत्येकांना आपुलकीची भावना द्यावी, कोणालाही हीन वाईट नजरेने पाहू नये। कोणत्याही कोरोना बाधितांवर त्यांच्या नातेवाईकांवर सामाजिक बहिष्कार सारखे वाईट वर्तन करू नये। त्यांना मानवतेचा आपुलकीचा आधार द्यावा, असे आवाहन रोडे यांनी केले आहे। आणि विदर्भ न्यूज चॅनलच्या माध्यमातूनही आपण सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की कोरोना बाधितांना व त्यांच्या नातेवाईकांना वाईट वागणूक न देता सामाजिक अंतर ठेवून आपुलकी मायेची वागणूक द्यावी, जेणेकरून तेही या कोरोनाला लढा देऊ शकेल। ज्या घरांमध्ये, ज्या कुटुंबामध्ये कोविडचे संशयित, ज्यांना सिम्पटम्स आहेत, असे जर रुग्ण असतील तर त्यांची ओळखसुद्धा होईल। काही लोकांच्या मनामध्ये या आजारासंदर्भात काही शंका जर असल्या तर त्याचं निराकरणसुद्धा होईल आणि शहरातील कोविडचा प्रसार हा थांबेल। याकरता नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे आणि ते मिळण्याची आता तयारीसुद्धा चालू झालेली आहे। दुसरा एक महत्त्वाचा भाग आहे की कोविडचा रुग्ण हा बरा झाल्यानंतर घरी येतो, तो पूर्णपणे बरा झालेला असतो आणि त्यांच्यामुळे कोणालाही संसर्ग होण्याची शक्यता नसते। परंतु काही तक्रारी अशा आल्या आहेत की त्यांचे शेजारी हे त्यांच्यावरती बहिष्कारासारखी वागणूक देतात, त्यांच्यापासून दूर राहतात। जर कोणी रुग्ण बरा झाला असेल तर त्याला एक आपुलकीची वागणूक सगळ्यांनी देणं अपेक्षित आहे। महानगरपालिकेचे कर्मचारीसुद्धा काम करताना हे काही पॉझिटिव्ह आले आहेत, ते बरे झाल्यानंतर कामावर जातात किंवा त्यांचे सहकारी ज्यांच्या टेस्ट निगेटिव्ह आले आहेत ते पुन्हा आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये सर्वेक्षण असेल किंवा इतर कामासाठी काम करीत असतात। परंतु आज वडाळी क्षेत्रामधून काही तक्रारी अशा आल्या आहेत की जे आमचे कर्मचारी निगेटिव्ह होते त्यांनासुद्धा लोक हाकलून लावत आहेत किंवा त्यांच्या कुटुंबियांना काही प्रमाणात त्रास अनुभवायला येतोय। समाजातले लोक त्यांना स्वीकृत करत नाही। तर माझी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना विनंती आहे की एकदा पॉझिटिव्ह आलेला रुग्ण जर तो बरा झाला असेल तर त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा सामाजिक बहिष्कार करू नये, किंबहुना त्यांना आपुलकीची आपण वागणूक देणं अपेक्षित आहे। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज, अमरावती।